मजा मस्ती आनंदात 10 दिवस कसे निघून गेले काहीच कळालं नाही. पण आज तो दिवस आला, म्हणजेच बाप्पांचं विसर्जन होतं आज. बाप्पा घरी येताना मनामध्ये एक उत्साह असतो, आनंद असतो. तेच बाप्पा जाताना मनात इतकं वाईट वाटत असतं. घरातली सगळी कामावरून बाप्पांसाठी हार आणायला गेले होते. सोबतच केळीचं पान घेऊन आले, कारण बाप्पांना शिदोरी द्यायची होती. शिदोरी म्हणजे बाप्पाला विसर्जनाला जाताना भूक लागली तर एक सोबत खाण्यासाठी दिलेली छोटीशी पारंपरिक पुडी किंवा पोटपूजा. आणि या शिदोरीमध्ये मी दही, भात आणि थोडीशी साखर असं मी केळीच्या पानामध्ये पूर्ण बांधलं होतं आणि छोटीशी पोटली बनवून बाप्पाला दिली होती. त्यानंतर आरती करून घेतली होती आणि माऊला काय बाप्पांना घराबाहेर पडू द्यायचं नव्हतं. असं करता करता आम्हाला जवळजवळ 7 वाजले होते. आणि जसं की मी पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या सासरी गणपती बसत नाही, असं त्यांचं मत आहे की आपल्याला गणपती धार्जन नाहीये. पण मी माऊच्या हातून पहिल्यांदा गणपती बसवायला सुरुवात केली होती. जवळजवळ 4 वर्ष झालं आमच्या घरी बाप्पा येतात आणि बाप्पांचं आणि माऊचं नातं अगदी वेगळं आहे. कारण माऊला अगदी लहानपणापासूनच त्यांचं अगदी सगळं करण्यात उत्साह असतो. अगदी आरती करण्यापासून ते बाप्पांना प्रसादासाठी मोदक करण्यापर्यंत अगदी सगळ्यात तिची मदत असते. बाप्पांचं विसर्जन केलं, त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आरती केली आणि आरती आज माऊलाच करायची होती, सो मग माऊला दिली आरती करायला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू.